आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या टॉप 50. मुंबई पुणे मार्गावरील दैनंदिन सेवा अद्यापही बंद आहे. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे सीएसएमटी, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे मुंबई आणि पुणे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना फटका बसतोय. घाट विभागातील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेनं मुंबई पुणे रेल्वे सेवेमध्ये मोठे बदल केलेत. इंद्रायणी, सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस वगळता इतर सर्व लोकल आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे काही गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून संभाजीनगरमध्ये जोरदार कारवाई सुरूच आहे. एक प्रसिद्ध हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यामध्ये किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली आहे. प्रशासनाने या हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील वीज खांबावरील अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करत ही कारवाई केली आहे. या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामामध्ये अंदाजापेक्षा कमी साखर उत्पादन झालेलं आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडील साठा कमी झालाय. साखर कारखान्यांवरील घाऊक विक्री दर 41.80 रुपयांवर गेले आहेत, तर किरकोळ बाजारातील साखरेचे विक्री दर 45 ते 50 रुपये किलोपर्यंत पोहोचले. नीट यूजी परीक्षा 2027 पासून ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. तसंच ही परीक्षा ती किमान 6 दिवसांमध्ये देशभरातील 1000हून अधिक केंद्रावर आयोजित केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई विभागामध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंत मराठी न शिकवणाऱ्या शाळांची पडताळणी केली जाणार आहे. याबाबतचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 7 जुलै रोजी दिलेले आहेत. विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. एसटी महामंडळाचा संपूर्ण बस ताफा 2035 पर्यंत इलेक्ट्रिक करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत बस आणि नव्यानं खरेदी होणाऱ्या बसचा या योजनेमध्ये समावेश केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र हे संपूर्ण इलेक्ट्रिक एसटी ताफा असलेलं देशातील पहिलं राज्य ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. लैंगिक अत्याचार संबंधित तक्रारींचे तपास अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. याचिकाकर्त्या महिलेच्या तक्रारी संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले. फिट किंवा अपस्माराचा झटका येण्यापूर्वीच आता एआय देणार अलर्ट. कारण रुग्णाला त्याची पूर्वकल्पना देणं शक्य करणाऱ्या एका क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा विकास करण्यात जोधपूरच्या एमबीएम विद्यापीठानं महत्त्वपूर्ण यश मिळवलेलं आहे. संशोधनादरम्यान या एआय मॉडेलनं 97% जास्त अचूकता दाखवलेली आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाशी संबंधित सर्व डीपफेक तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. अशा प्रकारच्या सामग्रीचा गैरवापर हा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करणारा असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. राज्यामध्ये मुसळधार पावसानं मागील 6 दिवसांमध्ये विविध दुर्घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या एकूण 23 पथकं तैनात केलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील 3 बंधारे खुले झालेत. सध्या 57 बंधारे पाण्याखाली आहेत. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा गावामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गाव धोक्याच्या छायामध्ये आले. कायमस्वरूपी स्थलांतराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असली तरी प्रशासनाकडून केवळ आश्वासनांवरच बोलवण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. राज्यातील काही भागामध्ये मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली. अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. येणाऱ्या काही काळामध्ये दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. खालापूर तालुक्यातील मोठ्या गावावर भूस्खलनाचं मोठं संकट ओढावलेलं आहे. ढगफुटी सदृश पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळण्याची घटना घडली. अजूनही दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं गावातील कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.